ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन। अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1 वर्ष 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात, आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला। काय सांगू शिवाजी। यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत। देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत। स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत। यात तू आम्हास यश द्यावे। हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा। अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार, अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार, हे लागला पार, लागला पार, अरे लागला पार, लागला पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार।
अखेरची तू आज माऊली समजाचा मुक्त कराया निर्माण निखळते बाबाई निर्माण निखळते बाबाई निर्माण निखळते बाबाई निर्माण निखळते बाबाई निर्माण निखळते शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भाल्या भाल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को हम त्यानं विडा उचलला नवतेचा अफजल खाने या नवतेचा अफजल खाने जिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून आता शिवबाचं काही खरं नाही इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा काय म्हणालात रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिणीचा त्यो छावा बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी करावा भेटीचा भाजला सांगावा कानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियान्यात खाने डौलत सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानात अभिमान मान्याला कट्यारीचा वाद त्यानं केला खरं आवाज झाला चिलखत होतय अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडबडला इतक्यात महाराजानं पोटामांदी पिचवा ठेकेला वाघेनं खाचा महाराज केला तरा पडलं पोटाला त्याला गेला खानाचा कोटा भाई रे आला जी Silva
रक्षा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची. म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या